डॅन डॅन. You are my warm place. You are my mad strike, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवर. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर काल व्हिडिओ नाही आला कारण आमचं किचनचं काम काढलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. थोडंफार दिसत असेल इकडे. तर इथे बघू शकता, ही प्लॅस्टिक लावलेली का धूळ येऊ नाही म्हणून. तर तिथे फोडलं एवढं. तिथे विंडो होती त्या ठिकाणी, तो दरवाजा आहे. बाकी गॅलरी, तर गॅलरी आत घ्यायची आहे आणि पूर्ण मोठा किचन करायचं आहे, म्हणजे एकदम फुल मोठा होऊन जाईल. तर तेच कारण मला आयलँड किचन करायचं तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या पद्धतीने सगळं तोडलंय, दरवाजा काढलाय या साईडला आणि हे काम सुरू केलेलं आहे. तर आज कम्प्लीट होऊन जाईल आणि मग उद्या किचन टॉप टाकतील, जेवढा पाहिजे तेवढा. त्या साईडला डबल डोलचा फ्रीज आणि OTG ओव्हन तुम्हाला दाखवलं होतं ना होम टाऊन मधलं, तसं एक साईडला. आणि तिथपर्यंत किचन आणि विंडो छोटी करणार आहे, कारण मी वरती POP करणार आहे ना. POP करून लाईट्स वगैरे असतील म्हणून मग त्याच्यासाठी. आणि असं आहे. तर आता ते माणसं येतील फोडण्यासाठी, मला पटापट स्वयंपाक करावा लागेल. तर सिंपल मी आज खिचडी टाकून देते, कारण काल केलं होतं मी, पीठच संपलंय, तर आज दळण पण करावं लागेल. तर काल मी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी आणि आपलं पालकाची डाळ केली होती. तर आता म्हटलं सिंपल खिचडी टाकून देते आणि संध्याकाळी करेल काहीतरी, कारण ते लोक येण्याच्या अगोदर करून घ्यावं लागेल आणि तो गॅस काढून ठेवावा लागेल, कारण ते फोडणार आहे आज. तर तेच, चला आता पटापट तोडू. मी आता स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. चला. तर इथे आम्ही कियारा आणि मी बसलेलो आहे. कियारा आता उठली, दूध पिलं. हा. आणि इथे सोप्यावर सगळे बेडशीट वगैरे झाकून दिलेले आहे, म्हणजे तिथं ते तोडताय ना म्हणून मग थोडं धूळ नाही लागणार. आणि इथे कियारा मस्त बसली आहे आमची. काय करते कियारा? हाय बोल. हाय हाय असं काय. तर पोच मध्ये मी सगळं आवरलं. इतकं भारी फुलं आलेली येलो कलरचे, तुम्हाला दाखवते. इतकी छान दिसतंय. काल झाडांना मस्त पाणी टाकलं मी, आणि आता हे काम चालू होतं. इतकी धूळ होते ना, तर मला सगळं झाडून वगैरे काढावं लागतं. तर कालपासून काम सुरू केलं. तर आता पटापट मी स्वयंपाक करून घेतला, खिचडी करून घेतली, म्हणजे आता ताण नको. तर तेच, चला तुम्हाला दाखवते पोर्च मधलं गार्डन, म्हणजे माझी झाडं वगैरे कधीच बघितली पण नसेल तुम्ही. तर चला. तर पोच मी पूर्ण आवरून दिलं. इथे सोपे ठेवलेले होते, ते वरती नेऊन ठेवले. आणि इथे मी जॅकला हे दिलं होतं, काय म्हणता, पालक दिलेली निवडलेली. तर ही येलो फुलं खूपच आलेली आहे. तर बघू शकता किती छान दिसतंय, मस्त. ह्या दिवसात खूपच येतात, उन्हाळ्यामध्ये खूप येतात असे बोगनवेलाचे, खूप छान दिसतात. तर काल मी झाडांना पाणी टाकलं म्हणून छान जरा फ्रेश वाटतं. आणि आपल्या गार्डन मध्ये हे पण आलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता, हे तोंडुळ आपण तोडू. वाव, असं तोंडुळ सुद्धा आलेलं आहे. तिथे वेल येतो त्या साईडला, मस्त एक आलेला आहे. आता मी मस्त खाऊन घेईल, तसंच मला आवडतात. चला. तर मस्त गार्डन मध्ये असं आलेलं आहे. तर याचा वेल आहे, भारी आहे. आता खूप येतील, तर एवढं आलेलं आहे, छान. चला. तर दिवसभर मला काही वेळच भेटला नाही तुमच्याशी बोलायला. तर तुम्हाला दाखवते मी किचन किती तोडलेलं आहे. तर इथे बघू शकता, पूर्ण वॉल ब्रेक केली, तोडली एक. तर पूर्ण वॉल तोडली. आणि ते मागे आहे ना, ते प्लॅस्टिक जे पोर्चला लावलं होतं ना मी, तेच इथे लावून दिलेलं आहे वैभवने. तर असं. आणि इथे ही गॅलरी होती या साईडला, इथे बघू शकता. इथे गॅलरी आणि हा किचन होता माझा, एल शेप, जसा इथून हा असा आणि असा. तर हे सगळं ब्रेक केलं, म्हणजे तोडलं आज. आणि भिंत सगळी तोडली. आता उद्यापासून ती भिंत बांधून तिथे एक छोटी खिडकी, आणि मग मोठं किचन होऊन जाईल माझं.
ह्या साईडची भिंत पण पूर्ण मोकळी राहील. इथे काहीच नाही ठेवणार. इथे ह्या ठिकाणी इथे असं आयलंड किचन असतं ना ते करणार आणि फ्रीज आहे ना त्या कोपऱ्याला आणि इथे शेजारी OTG आणि आपलं मायक्रोवेव्ह असं राहणार आहे. तर 3 दिवस लागतील आता पूर्ण होण्यासाठी, पूर्ण किचन टॉप वगैरे सगळं बसवण्यासाठी. तर असं तोडलेलं आहे. तर खूपच दमले आणि इथे पूर्ण पुसून घेतलेलं आहे सगळं हॉल सगळं. इथे हे पण पूर्ण धुळीचं झालेलं, हे पण क्लीन केलं. नंतर इथलं सगळं क्लीन केलेलं आहे. आणि ते आहे कियारा आणि कियाराचं चाललं जॅक सोबत खेळणं. किया दाखव. हा काय करते तू? तिला मस्त टाइमपास, तिचं खेळणं चाललं जॅक सोबत. आणि पडदे लावलेले ते पण झटकून घेतले मी असे इथून. तर सारखं म्हणजे क्लीन करून जाता पण तरी आपल्याला क्लीन करावंच लागतं नेहमी. तर तुम्ही बघितलं असं सगळं क्लीन केलं इतक्यात. इतक्यात पायऱ्या पण पुसून आली कारण ते लोक येता जाता सगळ्या पायऱ्यांवर पण असते ना जे आपण आता फोडलेली वॉल असते ना तो भिंत, ते सगळं उचलून आणि ते खाली टाकावं लागतं ग्राउंडमध्ये, म्हणजे ते उचलून नेतील. तर पूर्ण येता जाता इथून किचनमधून पूर्ण अशी होती खूपच. तर मला काही ब्लॉग करता आला नाही दुपारी आणि तेच आवरत बसली दिवसभर. तर आत्ता थोडा वेळ भेटला. आता जेवण पण झाले आमचे आणि आज मस्त उडदाची डाळ, पोळी, भात केलेला. तर मस्त जेवण पण झाले आणि आज मस्त आमचं टिपॉय आणि आपलं काय म्हणता क्रॉकरी कॅबिनेट आलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. चला. तर हे आहे आमचं टिपॉय. खूपच मोठं आहे, खूप मोठं आहे. आणि इथे असे ड्रावर आहे. इथे मस्त त्याला असं गोल्ड हे आहे आणि इथे असं सिल्वर डिझाईन आहे आणि असं ड्रावर आहे त्याला. तर बघू शकता इथे एक ड्रावर आहे, नंतर इथे एक ड्रावर आहे. आता हे मस्त नवीन ट्रेंडनुसार अशी डिझाईन खूप आता चालते. आणि हे आहे ना, हे सगळं मार्बल आहे. हे सगळं मार्बल आहे असं. तर खूपच मोठं आहे. तुम्हाला मी कियाराला उभी करून दाखवेल की तुम्हाला अंदाज येईल केवढं मोठं. ह्या साईडला पण ड्रावर आहे आणि त्या साईडला पण ड्रावर आहे. तर असं आहे. तर बघू शकता एवढं मोठं आहे असं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. मी कियाराला उभं करते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे मी कियाराला उभं केलेलं आहे. तर बघू शकता कियारा तिथे आणि तेवढं दिसतंय मोठं. तर तेवढं मोठं कियारा उभी आहे. तर बघू शकता केवढं मोठं आहे ते. अशी पळते. तर एवढं मोठं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि हे वैभवच्या पसंतीचं आहे. त्यांना हे कलर्स हवे होते याच्यामध्ये. बेज, ग्रे असे सगळे मल्टी कलर आहे ह्या मार्बलमध्ये. म्हणजे आम्हाला ह्यानुसार सगळी थीम करायला. कारण सोफे पण आमचे ब्राऊन आहे लेदरचे वगैरे आणि त्यालाच मॅच हे पडदे. तर असं आहे असं. तर कसं वाटलं ते नक्की मला सांगा. तर आम्ही जे क्रॉकरी कॅबिनेट घेतलेलं आहे ना, इथे आहे विहान. त्याला पण इतकं एक्साइटेड आहे तो पण. तर आम्ही जे क्रॉकरी कॅबिनेट घेतलेलं आहे ना, ते पूर्ण अख्खं सागाच्या वूडपासून बनवलेलं आहे आणि 50-60 वर्षापूर्वीचं क्रॉकरी कॅबिनेट आहे. त्याला फक्त डोअर्स नाही, डोअर्स आम्हाला बसवावे लागतील. बाकी सगळं एकदम ओके आहे, इतकं भारी आहे. आणि हाताने कार्विंग केलेली आहे शेवटी. मला तसंच पाहिजेल होतं. खूप
म्हणजे मी ते 2-3 पूर्वीपासून मी असं शोधत होती. तर डोंगरे वसतिगृहाला यायचे असे, पण ते खूपच महाग होते आणि ते अर्ध प्लायवूड, अर्ध वूड असं वापरलेलं होतं. तर हे पण महागच आहे. पण हे अख्खं वूड आहे. आणि त्यांचं दुसरीकडे बघायला गेले, की ते अर्ध प्लायवूड असायचं आणि अर्ध वूड असायचं. तसं मला नव्हतं पाहिजे. मला हाताने कार्विंग केलेली वगैरे असं असं पाहिजे होतं. तर फायनली मिळालं मला आणि ते एकदम शोधलं आम्ही खूप शोधलं आणि फायनली ते मिळालं. एकच पीस होता तो ठेवलेला कोपऱ्याला, तोच आम्हाला आवडला. बाकी होते वूडचे, पण ते छोटे असे म्हणजे छोटी साईज किंवा मग असे नाही का आपला ड्रेसिंग टेबल असतो, ड्रेसिंग तेवढा एरिया म्हणजे छोटं. तर हेच मोठं होतं, 8 फुटाचं आहे. त्याला 7 ड्रॉवर आहेत आणि हाताने कार्विंग केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते. टॅन टॅडॅन! तर इथे बघू शकता मस्त आमचं क्रॉकरी कॅबिनेट. विहान उभा राहा. विहान उभा राहतो एवढं मोठं आहे आणि असं 8 फूट आहे विंडोपर्यंत. त्याच्यावर मस्त मी डोनट वास आणि आपला अऊल ठेवून दिलेला आहे. तर खूपच छान दिसतं. अजून बघेल काय ठेवायचं. तर एवढं मोठं आहे. विहान सुद्धा मध्ये जातो. विहान दाखव जाऊन. केवढे मोठे कप्पे तुम्हाला कळतील. तर विहान आल्या-आल्या त्याच्यामध्ये जाऊन बसला होता असा. तर बघू शकता अशी 2 पार्टिशन आहे. तुम्हाला दाखवते मी जवळून. तर इथे बघू शकता एकदम हाताने कार्विंग केलेली आहे डिझाइन. ही इतकं छान दिसतं हे आणि असे 2 कप्पे. तर पूर्ण वूड आहे. असं एक थोडं सुद्धा प्लायवूड वापरलेलं नाही. पूर्ण वूड आहे आणि अशी 7 ड्रॉवर्स आहे. तर तुम्हाला एक ड्रॉवर उघडून दाखवते. तर असं आहे. सगळं वूडचं आणि हे पितळाचं आहे. हे जे हँडल आहे ना हँडल ते पितळाचे आहे. तर हे असे सेम साईजमध्ये 7 ड्रॉवर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7 ड्रॉवर्स आहे. आणि इथे बघू शकता कार्विंग त्याची किती छान आहे. इथे किती सुंदर कार्विंग केलेली आहे मस्त. तर खूप शोधलं म्हणजे शोधलं तरच माझ्या नशिबातच असेल असं मला मिळणार असेल. मला पाहिजेलच होतं. माझी खूप हौस होती. आता त्याला मस्त आम्ही अँटिक दरवाजे करणार, त्याला ग्लास लावणार आणि त्याच्यामध्ये मस्त मी माझी क्रॉकरी किंवा मग आपले काय म्हणता मी पितळाची केटल वगैरे तुम्हाला दाखवलेली ना, ते ठेवेल. खूपच छान दिसेल. तुम्हाला जवळून पूर्ण डिझाइन दाखवते. चला. तर इथे बघू शकता आता इथे डायनिंग टेबल आहे. सगळी धूळ आलेली भिंत तोडली ना सगळी धूळ आलेली इथे खिडकीवर वगैरे. तर ते इग्नोर करा आणि माझं क्रॉकरी कॅबिनेट बघा कसं आहे. तर 8 फूट आहे असं. तिथून तिथपर्यंत 8 फूट आहे आणि त्याची कार्विंग तुम्हाला दाखवते. मला कार्विंगच इतकी आवडली ना, तर जवळून दाखवते. विहान बाजूला काय मिनिट. तर ही हाताने केलेली पूर्ण कार्विंग. इतकी छान डिझाइन आहे ना. तर खरंच खूप छान ज्याने केली असेल त्याला तर हॅट्स ऑफ यू. खूपच छान आहे. तर बाजू सरक विहान. तर सेम इकडे पण डिझाइन आहे इथे. तर असं आहे आणि याच्यावर मी मस्त आता हे हो का आणि याच्यावर मी मस्त असं डोनट वास ठेवलेला आहे आणि इथे अऊलचं प्लांटर ठेवलेलं आहे आणि हे जे हम्पीवरून आणलेलं ना आईन त्यांनी हम्पीला गेलेली फिरायला तर ते ठेवलेलं आहे. तर खूपच छान दिसतं. आता मी जर हे मेटलचं ठेवून दिलं ना इथे ते सुद्धा इतकं छान दिसेल. ते सुद्धा इतकं छान दिसेल बघू शकता एकदम. आणि इथे आहे ना 1 मिनिट तुम्हाला दाखवते. जे क्रॉकरी कॅबिनेट आहे ना त्याच्याच वरती मी मोठं एकदम मोठं अॅनालॉग क्लॉक असतो ना मेटलचा तो लावणार आहे. ते कॅलेंडर काढून टाकेल ते नाही ठेवणार. फक्त क्लॉक मोठा आणि शेल्फ राहू देईल नाही तर बघेल काय करायचं. पण इथे मोठा क्लॉक लावणार आहे म्हणजे त्याला एकदम मॅच अँटिक. तर मॉडर्न प्लस अँटिक माझा विचार होता म्हणून मी बाकीचं सगळं मॉडर्न ठेवलेलं आहे आणि क्रॉकरी कॅबिनेट अँटिक आणि घड्याळ अँटिक करणार आहे इथे ठेवणार आहे. तर असं आहे आणि जेव्हा आता हे नुसतं असंच कलर नाही दिला काहीच नाही तरी त्या किती छान दिसते एकदम सुंदर दिसतंय. तर ग्लास लावले, दरवाजे लावले त्याला किंवा कलर दिला दुसरा. तर तुम्ही सांगा कलर द्यायला पाहिजे की नाही? असंच छान दिसत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता की असं पण छान दिसतं कलरशिवाय. तर माझा विचार चालला आहे कलर देणं. म्हटलं कलर देऊ त्याला असं मस्त बॉटल ग्रीन किंवा पिस्ता कलर देऊ. तर माझा चाललाय विचार. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की याला कलर छान दिसेल की हे असंच छान दिसतं आणि जुनं आहे ना 50-60 वर्षापूर्वीचं हे आहे ना लाकूड म्हणून ते ब्लॅक झालेलं आहे.
तर खूपच छान, मला तर खूपच आवडलेलं आहे. माझ्या अशी नजरच हटत नव्हती मी जेव्हा आली, म्हणजे जेव्हा आलं ना घरी. तर असे आहे ड्रॉवर मस्त, मला तर खूपच असं नजरच हटत नाही. एवढं छान कार्विंग केलेलं आहे. तुम्हाला मी जवळून सगळं दाखवलं, की कसं दिसतं माझं क्रॉकरी कॅबिनेट. आता ह्या ठिकाणी फक्त असं मध्ये पार्टिशन येईल आणि 2 म्हणजे 3 दरवाजे बसतील, म्हणजे 3 झडपांवाले सेक्शन होतील त्याच्यात. ते एकूण 6 डोअर्स बसतील ह्या क्रॉकरी कॅबिनेटला, कारण खूपच मोठं आहे. बघू शकता माझ्या मागून. खूप मोठं आहे आणि किती छान दिसतं एकदम. मी इतकी हॅपी झाली आज आलं, पण जेव्हा ते आलं ना, अ, तेव्हा म्हणजे ते सोबतच आलं माझं आमचं टिपॉय पण सोबत आला आणि हे पण सोबतच आलं, कारण एकच गाडी केली होती. त्याच साईडला आम्ही ते घेतलं. तर टिपॉय पण आलं आणि टिपॉय पण खूपच हेवी, खूपच हेवी. हे आणण्यासाठी 7-8 लोकं आलेले, हे वरती आणण्यासाठी त्या गाडीमध्ये बसून. कारण खूपच हेवी, बापरे! कसं तरी घेतलं. म्हटलं कसं काय घेता? त्यातल्या एका मुलाला लागून पण गेलं, पायावर पडलं होतं, म्हणजे असं थोडंसं लागलं. तरी बिचाऱ्याने म्हणजे वरती आणण्याचा म्हणजे त्यांना मदत केली त्या मुलांना पण. इतकं जड आहे ना, म्हणजे खूपच जड आहे. सगळे पूर्ण लाकडाचंच आहे ना, पूर्ण अख्खं लाकूड आहे. हे सगळं अख्खं लाकूड आहे. असं कुठेच तुकडा नाहीये, की तुकडा करून डिझाइन केलेली. पूर्ण अख्खं आहे. एवढं पुढची डिझाइन आहे ना, ते पूर्ण अख्ख्या लाकूडमध्ये बनवलेलं आहे. खूपच छान आहे आणि हे पण लाकूडच आहे. हे लाकडाचीच फळी आहे. खालचं पण एकदम हेवी आहे आणि खालचे ड्रॉवर पण मला इतके आवडलेले आहे. माझा विचार चालला आमच्या दोघांचा, वैभवचा आणि माझा, की याला कलर करावं. असं पण छान दिसतं, खूप छान दिसतं जर आपण लाईट शेडमध्ये घर ठेवलं, ह्या पद्धतीचं पण म्हणजे ब्राउन, कारण हा एकदम डार्क चॉकलेट ब्राउन आहे ना, म्हणजे एकदम जुनं आहे 50-60 वर्षापूर्वीचा, तर चॉकलेट ब्राउन आहे. खूपच छान दिसतं. बघू, विचार करू. तुम्ही कमेंट करून मला सांगा नक्की, की याला कलर दिला पाहिजे की नाही, की असंच छान दिसतं एकदम. अँटिक लूक व्हिंटेज क्रॉकरी कॅबिनेट आहे. मला मॉडर्न नव्हतं पाहिजे. मॉडर्न तर खूप बनवता आलं असतं मला, प्लायवूडचं वगैरे कोणत्या पण मटेरियलचं बनवता आलं असतं. त्याला ग्लास वगैरे लावता आले असते. पण नेहमी सगळीकडे मॉडर्नच असतं. मला एक घरामध्ये एक वस्तू अशी अँटिक पाहिजे होती. अशी घेतलेली आहे आणि माझं ड्रेसर आहे ना, ते पण मी अँटिकच करणार आहे. बघेल आता त्याची डिझाइन. स्वतः घरातलं मी आणि वैभव मिळून आम्ही सगळं करतो. इंटिरियरवाल्याला कोणालाच दिलेलं नाही. आम्ही स्वतः डिझाइन करतोय आमचं घर. हळू-हळू, हळू-हळू मस्त डिझाइन करतो आणि एक दिवस मी तुम्हाला पूर्ण माझ्या घराचं होम टूर देईल. बेडचं पण मी असं बेड पण टाकलेलं आहे आम्ही करण्यासाठी. त्यालाच मॅच वॉर्डरोब पण करणार आहे. उद्या येणार आहे. आम्ही सगळं तयार करून घेणार आहे. किड्स रूममधलं विहान त्यांचं आम्ही बंक बेड ठेवणार आहे, म्हणून सध्या तो बंक बेड नाही ठेवणार, कारण ते झोपतच नाही. तिथे वॉर्डरोबच तयार करणार आहे आणि स्टडी टेबल करणार आहे.
बियांसाठी. आणि बाकी इथं पी-ओ-पी वगैरे ते नंतर हळू-हळू, हळू-हळू होतच आहे. रोज तुम्हाला माहितीच आहे खूप धावपळ होते. व्हिडिओ पण येत नाही वेळेवर किंवा एक दिवस येतो. तर मला खूप लोड आहे माझ्या म्हणजे वैभवची ड्युटी असते. ड्युटीहून येऊन आम्हाला मॅनेज करावं लागतं सगळं. तर असं आहे. तर तुम्ही बघितलं असेल किचनचं पण सगळं तोडून ठेवलेलं आहे. तो पण पसारा आज आवरावा लागला. किचनचं 2-3 दिवस काम चालणार आहे. त्याच्यानंतर मग ते किचन टॉप टाकतील. त्याच्यानंतर आम्हाला मॉड्युलर किचनवाल्याला इथे होमटाऊनमध्येच आम्ही करणार आहे. त्यांना बोलून आणावं लागेल मेजरमेंटसाठी. ते मेजरमेंट नेतील. काय-काय आम्हाला आमची काय-काय रिक्वायरमेंट आहे ते आम्ही सांगू त्यांना, की काय-काय पाहिजे मला किचनमध्ये. तर ते सगळं मोजून नेतील. मग ते किती दिवसात होईल. शेडचं पण काम दिलेलं आहे. तर तो पण कधी करतो. आम्ही इतकं फोन करतो त्याला. तर तो म्हणतो आलंय अर्धं-अर्धं होतंय. तर बघू ते कधी होणार आहे. तर असं आहे फायनली जाऊ द्या मला बाकीचं सगळं विसरून माझं क्रॉकरी कॅबिनेट मला माझ्या मनासारखं भेटलं तर खूपच मी आज खुश झाले. मला काहीच कामाचं वाटत नाही, की एवढं काम केलं, थकले वगैरे काहीच वाटलं नाही. तर खूप आवडलं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं क्रॉकरी कॅबिनेट? तर ते नक्की सांगा मला. आणि चला बोलते मी आता कियारा काय करते पोर्चमध्ये आपण बघू चला. तर कियारा काय करते आपण बघू बरं हळूच जाऊन. कियारा, ये तुझी बॉटल उचल चल. काय करते तू? खूप पसारा करते मी सगळं. चला तिचा डान्स. ती डान्स करते बघितली का? कर डान्स. चालला तिचा पसारा. आता इतकं गरम होतं ना, असं थंड छान वाटतं बाहेर आलं की. बसायला खूपच छान वाटतं मस्त. चला घरामध्ये चला. तर सकाळी इतकी धावपळ झाली ना, मी तुम्हाला बोलली की ते लोकं आलेली काम म्हणजे तोडण्यासाठी, वॉल तोडण्यासाठी. तर इतकी धावपळ झाली म्हणजे मी स्वयंपाक पण केला नव्हता तेव्हा पटकन खिचडी टाकली तोपर्यंत ते येऊन पण लागले. असं माझं आजचा दिवस गेला आणि त्याच्यात माझं क्रॉकरी कॅबिनेट आणि टिपॉय आला तर मी खूप खुश झाली. माझा सगळा थकवा निघून गेला कारण इतकं छान दिसत होतं ना, ते जे डिलिव्हरी बॉय होते ना, म्हणजे 5-6 जण आलेले ना, तर त्यांनी इथे लावून दिलं. त्यांना पण इतकं छान वाटत होतं, की तुमच्या इथे खूप छान दिसतं असे बोलले ते आणि फोटो वगैरे काढून नेले याचे. म्हणजे आपण फोटो सेशन पण करू शकतो इथे उभं राहून. आपण मस्त नऊवारी साडी किंवा मग काठपदराची साडी घालून इथे उभं राहून मला मस्त फोटो काढता येतील. नंतर शॉर्ट्स व्हिडिओ करता येतील. खूप छान म्हणजे मला तर खूपच आवडलं आणि आता याला ग्लासेस वगैरे आणि किंवा डोर्स बसले तर अजून छान दिसेल ते. तर आम्ही डोर्स बघू याचेच म्हणजे कार्विंगवालेच असे जुने बघू. डिझाइन अशी म्हणजे त्याची फ्रेम आणि त्याला नवीन ग्लास लावून असं काहीतरी बघणार आहे. नाहीच मिळाले तर मग बघू काय करता येईल ट्राय. तर असं चाललंय आमचं. तर बघू. तर तुम्ही सांगा मला कमेंट करून याला कलर केलं पाहिजे की ते असंच छान दिसतं? ते पण सांगा मला. तर असं आहे माझं क्रॉकरी कॅबिनेट आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.